शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करा, शिवसेना उभाटातर्फे निवेदन। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करण्याच्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केलेली आहे। विधानसभा निवडणूक 2024ला महायुती सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती। या अनुषंगाने आज निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले की राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली। प्रत्येक राजकीय पक्षांनी आमचे सरकार आल्यावर 100% कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती। अशीच घोषणा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांनी देखील आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली होती। येत्या मार्च 2025 पूर्वी शेतकऱ्यांनी घेतलेले राष्ट्रीयकृत बँका व राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज आज देखील शेतकऱ्यांकडे थकबाकी स्वरूपात दिसत आहे। सदर कर्ज शेतकरी नियमित भरत असतो, परंतु गेल्या 2 वर्षापासून राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तसेच वादळ वाऱ्यांमुळे शेतीच्या पिकांना मोठ्या प्रमाणात घट आली आहे। त्यामुळे गेला खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या हातातून गेला। यंदा कापूस, मका, तूर, सोयाबीन, केळी या पिकांना अतिवृष्टी, वादळ वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले। कापसाचा उतारा प्रति एकर 3 ते 4 क्विंटलपेक्षा जास्त आलेला नाही। शिवाय कापसाच्या भावात घसरण झालेली असून क्विंटलपेक्षा जास्त आलेला नाही। कापसाच्या भावात घसरण झालेली असून कुठलीही वाढ झाली नाही। तीच अवस्था कडधान्याच्या बाबतीत झालेली आहे। त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेलं असून विदर्भानंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा हा शेतकरी आत्महत्येचा केंद्र बनलाय। यंदा सरोवर आलेलं सरकार कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची धारणा दिसून येत नाही। त्यामुळे राज्यातील 33 पैकी तोट्यात असणाऱ्या 28 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या थकीत कर्जामुळे तोट्यात जाऊन त्यांचा व्यावसायिक लायसन रिझर्व्ह बँकेकडून जप्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे। शिवाय या बँकेत काम करणारे कर्मचारी यांच्यावर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे। अशा थकबाकीमुळे येणाऱ्या खरीप हंगाम 2025 ते 26 साली शेतकरी कर्ज घेण्यास मुकेल। त्यामुळे खरीप हंगाम 2025 ते 26 वर देखील मोठं संकट येणार आहे। महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ लागू करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं। यासाठी आपण राज्य सरकारला तात्काळ पत्र लिहून कर्जमाफीसाठी विनंती करावी। पत्रकावर पक्षाचे पदाधिकारी अतुल सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करंकाळ, कैलास पाटील, बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, प्रकाश वाघ व विष्णू जावडेकर आदींची उपस्थिती आहे। पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे शिवसेनेने शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांवर सातत्याने संकट आहे। अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ वारा, नापिकी, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट, वाढलेले शेतमालासाठी लागणारे खतांचे भाव हे सगळं पाहता शेतीच्या मालाचे भाव वाढलेले नाहीत। सोयाबीनचा भाव आहे तेवढाच राहिलेला आहे। कपाशी 6-6.5 हजारच्या पुढे गेलेली नाही आणि यंदा असणारं उत्पादन हे अत्यल्प आलेलं आहे। म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 7 क्विंटलपेक्षा जास्त कापूस पिकलेला नाही। त्यामुळे उत्पादित खर्च सुद्धा निघालेला नाही। तीच अवस्था सोयाबीनची, तीच अवस्था मक्याची, तीच अवस्था कडधान्याची आहे आणि म्हणून केळीसारखं पीक सुद्धा नुकसानीमध्ये शेतकऱ्यांनी भोगलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकांकडनं किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडनं शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज ही थकबाकी झालेली आहे। सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, 7/12 उतारा कोरा करण्याची घोषणा केली आणि असं असताना येत्या मार्चमध्ये सक्तीची वसुली होणार आहे। म्हणजे 3 लाखापर्यंतचं कर्ज जर वसूल झालं तर त्याच्यावर 18% पुन्हा 18,000 रुपये पुन्हा व्याज द्यावं लागणार आहे आणि हे व्याज 3 महिन्यानंतर सरकार परत करणार आहे। मग अशा पद्धतीचं 3,18,000 रुपये भरण्याची शेतकऱ्यांची कुवत नाही। याच्यामुळे हे कर्ज जर भरलं गेलं नाही तर येणारा 25-26चा खरीप हंगाम धोक्यात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीयकृत बँकाचं सोडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या महाराष्ट्रातल्या 33 बँका आहेत त्यापैकी 28 बँका या NPA मध्ये आहेत। या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर किंवा RBIचं लायसन त्यांचं जप्त पडण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून सरकारने दिलेला शब्द पाळावा। लाडकी बहीणसारखा शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना प्रचंड मतदान केलेलं आहे, त्यांना बहुमताने निवडल्याने महाराष्ट्रामध्ये
250च्या आसपास जागा त्यांना सरकारला दिलेल्या आहेत आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नये, त्यांना दिलेली कर्जमाफी जाहीर करावी. असं न झालं तर महाराष्ट्रामध्ये बँका बुडतील, खरीपाचा हंगाम नष्ट होईल, शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे आत्महत्याचं हब झालेलं आहे आणि म्हणून हे थांबवायचं असेल तर सरकारने धाडस करावा आणि शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देऊन त्यांचा 7/12 उतारा कोरा करावा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याच बाबतचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्रामीणचे क्षेत्रीय वकील साहेब, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या घटक पक्षांसकट 100% शेतीचा 7/12 उतारा कोरा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं होतं. महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यामुळे महायुती सरकारला मतदान केलेलं आहे. आज येणाऱ्या कालखंडामध्ये मार्चला शेतकऱ्यांची कर्ज वसुली होणार आहे. शेतकऱ्यांनी 3 लाखापर्यंतचं कर्ज सहकारी बँकांकडनं घेतलेलं आहे, राष्ट्रीयकृत बँकांकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि हे कर्ज जर माफ झालं नाही तर याचा परिणाम येणाऱ्या खरीप हंगामावर होणार आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका ज्या महाराष्ट्रातल्या 28 बँका ज्या तोट्यात आहेत या सगळ्या बँका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचं लायसन्स जप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज पाहिलं शेतीचं तर गेल्या 2 वर्षापासून शेतीवर नैसर्गिक आपत्ती, वादळ वारा